बबड्या पेपर इथूनच येणार, म्हणजेच काय रे बेटा 5-6 दिवस राहिले जीपीसीएस वाल्यांसाठी आणि एमएसबीटी वाल्यांचा 25 ला पेपर आहे। तर तुमच्यासाठी मी एक टाइम टेबल आणि नवीन क्रॅश कोर्सची बॅच लॉन्च केली, सेकंड बॅच, कारण की भरपूर मुलांनी मला कॉल आणि मेसेज करून परेशान केले, सर आमचं जे अगोदरचं झालेलं आहे फास्ट ट्रॅक बॅच म्हणले ते आमचं रिपीट होईल का? हो बेटा, त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह संपलंय, ते सुद्धा रिपीट होणार आहे। त्यासाठी मी टाइम टेबल लॉन्च केलाय उद्यापासून 11 तारखेला, ओके, सकाळी 7 ते 9 आणि सेकंड स्लॉट असणार 8 ते 10:30, ओके, 2 टाइम आपली बॅच होणार आहे, कारण की 1-1 तास बॅच घेऊन काही सिलेबस कव्हर होत नाहीये आणि मला तुम्हाला फसवायचं नाहीये, ओके। त्यामुळे मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त टाइम बॅच घेऊन तुमचं प्रिपरेशन करून घेणार मित्रांनो, 7 ते 9, 8 ते 10, 10:30। तर ज्या तुमच्या मित्रांनी लेक्चर्स घेतले जॉईन केले त्यांना विचारू शकता त्यांचे किती चॅप्टर कव्हर झालेत तर, ओके। त्यानंतर 13 ला आपण 3 टाइम बॅच ठेवणार आहोत, सकाळी 7 ते 9, त्यानंतर सकाळी 7 ते 9, 12 ते 2:30 आणि पुन्हा संध्याकाळी 8 ते 10:30 मध्ये गॅप भेटणार आहे, थोडं रिलॅक्स सुद्धा व्हायचंय। 14 ला सेम टाइम असणार आहे आणि इथपर्यंत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरचा सगळा सिलेबस संपतो मित्रांनो, प्रॉपर करा, अजून वेळ गेलेली नाहीये। 15 तारखेला मुलांनो स्टॅटिस्टिक घेणार आहोत आपण एमएसबीटी वाल्यांचं आणि 16 तारखेला स्ट्रेट लाईन घेणार आहोत एमएसबीटी वाल्यांचं। 16 पासून सुट्टी असणार आहे बॅचला कम्युनिकेशन स्किलचा अभ्यास करण्यासाठी आणि कम्युनिकेशन स्किलचा पेपर झाल्याच्या नंतर आपण 3 पेपर या ठिकाणी काय करणार आहोत, सॉल्व्ह करून घेणार आहोत एमएसबीटी वाल्यांचे, जेणेकरून ते 25 तारखेच्या पेपरमध्ये 70 पैकी 70 ही मार्क पडू शकतात, डिपेंड ऑन यू। मी जेवढे घेते ते 70 आउट ऑफ 70 मार्क्स सुद्धा तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसेल, नंतर पश्चाताप करायचा नाही मित्रांनो। आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, कुठलं डाउनलोड करायचं, प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचंय आणि कुणाला काही अडचण जर आली मित्रांनो तर मला या नंबरवरती काय करायचंय, कॉल करायचा, मेसेज करायचंय। ज्यांच्याकडे ऍपल फोन आहे त्या लोकांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी मला यावरती मेसेज करायचा आहे, ओके मित्रांनो। सर मला PT1 मध्ये कमी मार्क्स आहेत, PT2 मध्ये कमी मार्क्स आहेत, म्हणजे युनिट टेस्ट फर्स्ट आणि सेकंडचं माझं ऍव्हरेज कमी निघालंय, घाबरून जायचं नाही, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत घाबरायचं नाही बेटा, ओके, कळालं का? फक्त सिरियस राहायचं आणि तुम्ही जर सिरियस असाल तर कसा पेपर नाही निघत आपण ते बघू, कळालं का? कसा निघत नाही, निघल्याशिवाय राहत नाही। चला, थँक्यू मित्रांनो। आणि ह्या व्हिडिओला आपण आपल्या सगळ्या मित्रांना काय करायचंय, शेअर करायचंय, युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवायचंय मित्रांनो, ओके, कळतंय मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी मिळत राहतील। चला, थँक्यू।